नमस्कार. सगळ्या स्क्रीन दिसत असेल. ओके, काही ऍडजस्टमेंट असेल तर आपण पुढच्या सेशनमध्ये ते करणारच आहोत. वेलकम टू रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. हा बुक क्लब आपण गेल्या 100 दिवसापासून रन करतो आहोत. म्हणजे खरं म्हटलं तर ऍक्च्युली याला 4 महिने झालेले आहेत, पण मध्ये आपण शनिवार रविवार सेशन घेत नाही. आपण सेशन फक्त सोमवार ते शुक्रवारच्या या दरम्यान घेतो. तर आतापर्यंत आपण 5 पुस्तकं कव्हर केलेत. जे नवीन जॉईन झालेत त्यांना सांगणं गरजेचं आहे, त्यामुळे सांगतोय की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, ॲटॉमिक हॅबिट रिटन बाय जेम्स क्लिअर, द सिक्रेट रिटन बाय रोंडा बर्न. त्याच्यानंतर थिंक अँड ग्रो रिच, आता जे आपण कम्प्लीट केलं ते नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं पुस्तक. आणि त्याच्या आधी डॉक्टर जोसेफ मर्फींनी लिहिलेलं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे 5 पुस्तकं आपण कम्प्लीट केलेले आहेत. आणि हे सगळे जर पुस्तकं आपण बघितलं तर ह्या पुस्तकानंतर आम्हाला असं जाणवलं की एक प्रॅक्टिकल पण अ, असं काहीतरी हवं की त्यातनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वापरता येतील. थोडं लक्ष असं ठेवा की मी असं म्हटलं की ह्या 5 जर पुस्तकं आपण वाचले ते अप्लाय करण्यासाठी हे पुढचं पुस्तक आपल्याला थोडंसं उपयोगी येईल. बऱ्याच वेळेस काय होतं, काही लोक डायरेक्टली द 5 सेकंड रूल वाचायला घेतात. मग प्रॉब्लेम असा होतो की त्याच्या आधी बॅकग्राऊंड नसतं. तुम्हाला 5 सेकंदामध्ये कृतीचा निर्णय घ्यायचा असतो. आणि मग परंतु हा, मग असं कसं शक्य आहे की होऊ शकतं का? आणि मग झालं तरी मग ते जास्त टिकत नाही, असे बरेच क्वेश्चन्स मुलांना किंवा पालकांना सगळ्यांना येतात. पण त्याच्या आधीचं थोडं बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. आणि 5 सेकंड रूल हा फक्त तुम्हाला उपयोगात यासाठी येणार आहे की व्हॉट एव्हर यू ऑलरेडी थिंक, ऑलरेडी पॉन्डर, ऑलरेडी इनकल्केट इन युअर माइंड, यू कॅन, इट हेल्प्स यू टू फॉलो दॅट. ओके, नथिंग अनदर सायन्स इन टू इट. ओके, तर आता हा 5 सेकंड रूल काय आहे? तर हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि समजून घेण्यापेक्षा मला म्हणायला आवडेल की आपल्याला फक्त अवेअर व्हायचं आहे की अरे हा, ही पण गोष्ट आहे, आपण करून बघूया. जसं मला एखादा राग आला तर आपल्या घरी आई पप्पा म्हणतात किंवा हे म्हणतात की अरे तू आहे ना 1 ते 10 सेकंद बोलत जा आणि मग पुढच्याला उत्तर देत जा. म्हणजे राग आला की 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि 10 सेकंदानंतर तू त्यांना उत्तर देत जा, म्हणजे तुझा राग थोडा थोडा शांत होईल. हे असं पण लहानपणापासून करत आलेलो आहोत की आपण गोष्टी ऐकलेल्या आहोत. तर तसंच इथे मेल रॉबिन्स या लेखिका आहेत. त्यांचं नाव जरी मेल असलं तर वुमेन आहेत. म्हणजे जस्ट इट्स अ पार्ट ऑफ जोक. ही मेल रॉबिन्स या खूप सुंदर लेखिका आहेत. त्यांचं स्ट्रगल पण आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. आणि हे पुस्तक जेव्हा मी वाचायला घेतलं, मी सुद्धा या पुस्तकासाठी थोडा नवीनच होतो. फक्त आधी काही गोष्टी ऐकल्या होत्या, जे शरद जाधव सरांनी हे पुस्तक सुचवलं, तर त्यांच्या थ्रू पण मी बऱ्याच वेळेस हे ऐकलं होतं. आणि मग मी ठरवलं की हे वाचूया. तर वाचताना लँग्वेज अतिशय सोपी आहे. म्हणजे कोणालाही आवडेल आणि कोणी पण लगेच त्याच्यामध्ये रुळेल असं हे पुस्तक आहे. ओके. पण गोष्ट असं आहे की कॉन्सेप्ट एकच आहे, द 5 सेकंड रूल. पण त्यासाठी लेखिकेने बराच वेळ घेऊन 240 पेजेस लिहिले. मग कधी कधी असं होतं की अरे आपल्याला वाचवतोय, आपण वाचतोय, सगळ्यांचे फीडबॅक पण त्याच्यात दिलेत त्यांनी, पण नेमकं काय म्हणायचं हे पटकन कळत नाही. मग त्यामुळे थोडं मध्ये आपण असं बोर होऊन जातं. मग त्यामुळे मी हे सगळं वाचल्यानंतर मला असं जाणवलं की अरे आपण जर एक एक केलं तर तुम्ही पण जास्त बोर व्हाल आणि तुम्हाला पटकन कळणार नाही की काय आहे. तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचवायचा आहे. तर मग मी मी आता काय केलंय, अध्याय 1 to 4 क्लब केलाय, म्हणजे चॅप्टर 1 to 4 क्लब केलाय. ओके, तो आपण आता सुरू करतो आहोत. त्या 1 ते 4 मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येऊन जाईल. आणि पुढचे जे काही परत चार असे 5 सेशन मध्ये आपण हे पूर्ण पुस्तक कव्हर करणार आहोत. तर असं सुंदर पुस्तक आपण सुरू करतो आहोत. तर टायटल पण बघितलं, 5 सेकंदाचा रूल किंवा नियम. 5 4 3 2 1 असं त्यांनी टायटल दिलेलं आहे. दे आर नॉट सेइंग 1 2 3 4 5. ओके, दे आर सेइंग 5 4 3 2 1. तर तुमचे आयुष्य एका 5 सेकंदाच्या निर्णयाने बदलू शकते, असा हा नियम त्यांनी आपल्याला सांगितलाय की आपण त्या नियमाच्या टॅगलाईनने आता सुरुवात करतो आहोत. तर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट आहे का जी तुम्हाला करायची आहे पण करवत नाही किंवा आपण करत नाही? मग अशा कितीतरी गोष्टी आहेत, तर तुम्ही मला तर इतकी लिस्ट आहे की असं वाटतं की हे मला करायचंय पण मी त्या गोष्टी करतच नाहीये, किंवा मला कळतंय पण वळत नाही. किंवा आपण म्हणतो ना, हा मला वाटतंय यार तो फॅन बंद करावा, असं वाटतंय तो टीव्ही बंद करावा, पण जाऊ दे, तो चालू आहे, मी नंतर बंद करेल. म्हणजे आपली इच्छाच होत नाही की जाऊन तो बंद करावा. किंवा एखादी गोष्ट चालू असते, आपल्याला माहिती आहे की बंद करायला पाहिजे, पण इतका कंटाळा असतो. किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना असं वाटतं की आता मला एखादी असाइनमेंट करायची, मी जर ती हातात घेतली तर मला माहिती आहे, मी लगेच पटकन कंप्लीट करून टाकेल. ते हातात घेण्यासाठीचा जो काही वेळ तोच मला जमत नाही. तुम्ही असं बऱ्यापैकी बघितलं असेल की काही लोकांचं कसं आहे, एकदा हातात घेतलं की मग ते एकदम छानपैकी पूर्ण कंप्लीट करतात. पण असं काय होतं की ते हातात घेण्यापर्यंतचा जो वेळ आहे ना, तो तो बराच वेळ त्याच्यामध्ये निघून जातो.
याला पार्किन्सन्स लॉचा पण तुम्ही अभ्यास करू शकतात, की वर्क एक्सपांड ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ टाइम. त्यानुसार पण आपण थोडंसं असा विचार करतो, अरे 30 दिवसाची वेळ दिलेली आहे आपल्याला एखादा प्रोजेक्ट कम्प्लीट करायला, आता कुठे जीव काढायचा, 28व्या दिवशी पाहू. म्हणजे ते 30 दिवसाचं काम खरं 2 दिवसाचं असतं. ओके, आणि आपण तो प्रोक्रॅस्टिनेट करत असतो. ओके. तर अजूनही काही समस्या असतात, जसं व्यायाम सुरू करायचा आहे, पण डंबेल आणून ठेवलेले आहेत, पण असं वाटतच नाही तिथे जाऊन ते डंबेल उचलावे. की आय नो दॅट की मी एकदा उचलले तर मी बरोबर 15 तरी डंबेल मारेल. ओके. तर तिथपर्यंत जातच नाही. इवन माझ्याकडे पण आहेत, पण मी हा 5 सेकंड रूल आधीपासून वापरतो. मी ॲटॉमिक हॅबिटमध्ये त्याने दिले ना, हॅबिट स्टॅकिंग. तर असं ठरवलेलं आहे जनरल, की आंघोळीच्या आधी. ओके, पण शक्यतो मी स्विमिंगला जातो त्यामुळे ते कधी कधी मिस होतं. पण आंघोळीच्या आधी मी 5 तरी डंबेल मारेल, जास्त नाही, फक्त आपल्याला फ्लेक्झिबिलिटी ठेवायची त्यासाठी. मग इथे त्यांनी 5 सेकंड रूल वापरलाय, तो आपण हळूहळू समजून घेणार आहोत. त्याच पद्धतीने एखादा कोर्स करणे. अ, असं वाटतं एखादा कोर्स करायला पाहिजे, जॉईन करायला पाहिजे, पण हातात मोबाईल आहे. ओके, मी रील्स बघतोय, युट्यूब बघतोय, पण मला असं वाटतच नाही की अरे चला जरा एक दुसरी विंडो ओपन करून त्याच्यामध्ये तो कोर्स सर्च करू. आता ह्या थॉट आणि तो कोर्स सर्च करायला मला हार्डली 5 सेकंदच लागतील. यार एक कुठला कोर्स मी करू शकतो, AI कोर्स विदिन 2 आवर्स मास्टर क्लास इन दिस बजेट, हे फक्त मला सर्च करायचंय. पण ते सुद्धा माझ्याकडनं करवत नाही, पण मनात आहे करायला पाहिजे. मला काही गोष्टी बॉसशी बोलायच्या असतात, पण त्या बोलवत नाही. स्वतःचा बिझनेस मला सुरू करावासा वाटतो. पण जाऊ दे यार, कुठे ते डीप थिंकिंग करत बसायचं नको. किंवा मग आपण वी वी डिड नॉट पिच द आयडिया टू समवन, की चला मित्राला सांगू नको, जाऊ दे यार तो नाही म्हणेल किंवा काय, व्हॉट द थिंग्स आर. आपण ती आयडिया पिच नाही करत. नात्यात पुढाकार घेणे, बऱ्याच वेळेस इगो प्रॉब्लेम असतो. आणि त्यामुळे आपण बोलत नाही एकमेकांशी. आणि असं वाटतं आपणच का बोलायचं. किंवा मग आपण वाय वी शुड पुट द थिंग्स ऑन टेबल एव्हरी टाइम. पुढच्याला नाही का गरज. मग ते वाटत असेल आपण आता जर बोललो होऊ शकतं, पण आपण बोलत नाही. तसंच वाईट सवयी सोडणे. आपण एका फेजमध्ये असतो वाईट सवयींच्या. तर मला जसा अनुभव आहे, तसा तुम्हालाही अनुभव आला असेल, की आपल्या मनाला चांगलं काय वाईट काय हे कळत असतं. फॉर एक्झाम्पल मी गुलाबजाम खातोय, मला माहिती आहे गुलाबजाम किती खायला पाहिजे, पण गुलाबजामची अवेलेबिलिटी पण छान आहे आणि माझ्याकडे वेळ पण छान आहे. आता मी पटापट ते घेतोय, थांबतच नाही, एक खातोय दुसरा खातोय, म्हणजे मला वाटतच थांबावं की यार एक झालंय, मोह आवरतच नाहीये. तसंच वाईट सवयीच्या बाबतीत पण मला कळतंय की मी थांबलं पाहिजे. ओके, पण मी थांबवतच नाहीये की अरे चालू आहे, लेट इन दॅट फेज. तसं हे आपलं मन जे असतं ते चंचल असतं, त्याला एका फेजमध्ये, म्हणजे जसं गाडी एखादी आपण सुरू केली की ती एका याच्यावर जोरात मस्त चालू शकते. हा, जसं न्यूटनचा तो लॉ आहे ना, थर्ड लॉ ऑफ मोशन्स. अनलेस अँड अंटिल यू पॉज और विथ सम एक्सटर्नल फोर्स, द थिंग्स विल नॉट स्टॉप. जसं की फॅन आहे, जोपर्यंत त्याला तो मूव्ह होतोय, ओके, जोपर्यंत मी त्याला अडवत नाही तोपर्यंत तो थांबणार नाही, तो त्याच्याच गतीमध्ये फिरत राहील. ओके, हे मी न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ नाहीये पण आहे एक लॉ, म्हणजे न्यूटनचाच लॉ आहे. पण ती गोष्ट त्याच फेजमध्ये ती चालत राहते जोपर्यंत पण त्याला अडवत नाही तोपर्यंत. तसंच मनाचं पण तसंच आहे, की तो त्याच फेजमध्ये चालत राहतो. तर मग आजचा हा नियम शिकल्यावर तुम्ही ही गोष्ट उद्यापासूनच सुरू करू शकता 5 सेकंदात. मग ह्या सगळे प्रॉब्लेम तुम्हाला समजल्यानंतर मेल रॉबिन्स आपल्याला सांगतायत, की हे सगळ्या याच्यावर एकच इलाज मी केलाय आणि इतक्या छान पद्धतीने सांगितलंय, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 5 सेकंदामध्ये करू शकणार आहात. मग त्या कशा, तर ते आता आपल्याला सांगतात. एक सेकंड. आता मेल रॉबिन्स, मेल ह्या ज्या लेखिका आहेत त्यांची ती आपल्या गोष्ट सांगतात. ती गोष्ट आता मी तुम्हाला जस्ट शॉर्टकटमध्ये सांगतो. 2009 मध्ये मेल रॉबिन्स यांचं आयुष्य कोसळलं असं ते म्हणतात. ऍक्च्युली झालं असं, की त्या मीडिया या क्षेत्रात काम करायच्या आणि त्यांचे जे पती होते ते आय थिंक हॉटेलिंग या क्षेत्रामध्ये ते काम करत होते. ओके, आणि मग त्यांच्या मिस्टरांनी एक हॉटेल टाकलं, लगेच दुसरं हॉटेल टाकलं, लगेच तिसरं हॉटेल टाकलं, आणि प्रचंड एकदम एका वर्षाच्या आतच त्यांनी 3 हॉटेल टाकून दिले. लोकांना दिसताना असं वाटायचं अरे 3 हॉटेल्स आहे, बापरे काय जबरदस्त आहे हे ते, एकदम मग तो शो ऑफ खूप झाला. काही लोकांकडनं त्यांनी कर्ज वगैरे घेतलं, पण जेव्हा त्यांनी बॅलन्स शीट बघितली त्यांना कळलं अरे ब्रांचेस तर वाढवल्यात आपण, सगळं चाललंय, पण तेवढं कॅश फ्लो नाहीये, तेवढं हे येत नाही, आपलेच पैसे घालावे लागतात. आणि मग त्यांनी हळूहळू त्या ब्रांचेस बंद करायला सुरुवात केली. इकडे ह्या मेल रॉबिन्स एका मीडियामध्ये काम करत होत्या. मीडियामध्ये त्यांचा असा करार झाला होता की 10 महिने जर तुम्ही आमच्या, म्हणजे 10 महिन्याचा करार होता की आमच्याकडे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही दुसरीकडे कुठेच काम नाही करायचं.
मग आता व्हायचं असं की 10 महिन्याचा करार झालाय, मान्य आहे, तुझ्याकडे काम करणार एवढे मान्य आहे. पण त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होता की जर माझं शूट असेल, त्या शूटला जर मी आलो तरच मला पैसे भेटणार. मग शूट समजा मला महिन्याभरात मध्ये फक्त 4च दिवस मिळतात, तर मला 4च दिवसाचे पैसे मिळणार. पण उरलेले जे काही 25 दिवस किंवा 26 दिवस असतील, सॉरी 26 दिवस असतील, रेंज गेली तर मला सांगा बरं. चुकून समजा कधी फोन येतो. एक सेकंड, एक सेकंड फक्त. सर, जर अ, जर 4च दिवस मी काम केलं तर मला 4च दिवसाचा रोज भेटेल. मग उरलेले 26 दिवस मी अनएम्प्लॉयड असेल. मग त्यांना ते खूप आर्थिक झळा त्याच्या बसल्या. आणि 10 महिने काही न केल्यामुळे सगळे त्यांचा तो ग्राफ निगेटिव्ह गेला. मग नवरा बायकोची भांडणं, मुलाकडे दुर्लक्ष. आणि याच्यामध्ये त्यांना एक सवय होती, ते म्हणजे दारू पिण्याची. तर ही तिकडे जनरल सवय. जसं मी इकडे पण बऱ्यापैकी बघतो की आजकाल जे जनरेशन झेड आहे, ते सिगरेट पिण्यापासनं, सिगरेट तर खूप नॉमिनल झालं, त्याच्यानंतर बियर पिण्यापासनं आता ड्रग पर्यंतचं ते प्रमाण वाढलंय. तर इकडे ह्या मेल रॉबिन्स या सुद्धा काय म्हणतात त्याला, दारू एडिक्ट होत्या. म्हणजे त्या ड्रिंक करायच्या आणि खूप हेवी ड्रिंक त्या करायच्या. आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं लग्न पण धोक्यात आलं, घरामध्ये कर्ज आलं, चेक बाउन्स व्हायला लागले, शेजारचे पाजारचे त्यांना बोलायला लागले, दारूचं व्यसन अजून वाढायला लागलं. दे शी वॉज ट्राइंग टू फॉरगेट हर सेल्फ, की नको बाबा, म्हणजे ते टेन्शन एवढं होतं की ते विचार तसं करायचे. मग आत्मविश्वास शून्य झाला. आणि मग ते मी एक अपयशी आई आणि पत्नी आहे हे मनात घर करून बसायला लागले. मग त्यांना कळायला लागलं, अरे मी अपयशी आहे, सगळ्याच बाबतीत फेल्युअर आहे. आणि आई म्हणून पण मी तशी चांगली नाही आणि पत्नी म्हणून पण तशी चांगली नाही. कारण पती म्हणायचा की तू मीडिया क्षेत्र का निवडलं, आणि ही त्याला काय म्हणणार ना, तू हॉटेलिंग क्षेत्र. मग ते सगळे भांडणं व्हायचे. त्यामुळे तिने असं ठरवलं की अरे मी काहीच माझ्या नवऱ्याला चांगली मदत पण नाही करू शकली. आणि मुलांच्या बाबतीत म्हटलं तर ही दारू हेवी पिल्या, म्हणजे ड्रिंक हेवी केल्यामुळे सकाळी लवकर उठायची नाही. सकाळी मुलांची 7 वाजता स्कूल बस असायची, ती स्कूल बस मिस व्हायची. स्कूल बसमध्ये पाठवावं, समजा जागा आधी आलीच तर टिफिन रेडी नसायचा. मग ते सगळंच मेसअप व्हायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू राहायच्या आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप तो त्रास व्हायला लागला. मग ही सगळी त्यांची स्टोरी होती. आणि मग ते म्हणतात की मी हजारो लोकांशी बोलले, आपण सगळेच या गोष्टी कठीण वाटतात म्हणून टाळतो. मग त्यांनी त्यांचं ही तर कहाणी समजली. त्याच्यानंतर पुढे त्यांना पुढे टर्न कसा मिळाला, त्यांनी पुढे यशवर कसं हे केलं, हे आपल्याला ते सांगणारच. पण ते सांगतात की तुम्हालाही असेच वाटते का, द युनिव्हर्सल लिस्ट ऑफ हार्ड थिंग्स. तर मग कुठल्या कुठल्या लिस्ट हार्ड आहेत त्या, जसं आधी सांगितलं त्याच्यामध्ये त्या अजून अधिकशी भर घालतायत. त्याच्यामध्ये ते सांगतायत की मीटिंगमध्ये बोलणे आपल्याला कधी कधी कठीण वाटतं. ओके, म्हणजे मीटिंग चालू आहे आणि आपण पटकन बोलायचं आपल्याला नाही वाटत, जाऊ दे आता नाही, आपण नेक्स्ट टाइम बोलू. ईमेलवर सेंड दाबणे, जिमला जाणे, बॉसकडे रेज मागणे, म्हणजे पैसा अधिकीचा मला वाढून दे असं मागणं, नकार द्यायला शिकणे, स्वतःसाठी वेळ काढणे, नवीन ओळखी करणे, जुनी सवय सोडणे, मदत मागणे, आयडिया शेअर करणे, रियुनियनला जाणे, डान्स फ्लोअरवर जाणे. ही मला इच्छा आहे खूप डान्स करायची, मला जावंसं वाटतंय पण हिंमतच होत नाही, जाऊ द्या आता नको, आपण नेक्स्ट टाइम बघूया. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण करत नाहीत. ओके, आणि किंवा काही वाईट गोष्टी ज्या आपण ऑलरेडी करतो. तर मग आपण इनडायरेक्टली टुमारोज ट्रॅप फसलेलो आहोत असं मेल रॉबिन्स म्हणते की टुमारोज ट्रॅप, की मी नाही, नंतर करेल, मी उद्या करेल असं. मग मी रोज रात्री स्वतःशीच वचन द्यायच्या. त्या म्हणायच्या की उद्यापासून मी बदलेल, उद्या लवकर उठेल, उद्या जिमला जाईल, उद्या नवऱ्याशी चांगलं वागेल, उद्या कमी पिईल, उद्या मी फ्युचर मी असेल. ओके. आणि मग दुसऱ्या सकाळी काय व्हायचं की त्यांचा अलाराम वाजायचा. आणि मग त्या अलाराम वाजला की लगेच त्यांचं पहिलं म्हणायचं, अरे आज नको यार, उद्या करूया, उद्यापासून आपण चेंज करूया, आपल्याला झोपूया. बस हे 2-3 वाक्य ते म्हणायचे. अलार्म बटन स्नूज करायच्या किंवा बंद करायच्या आणि झोपून जायच्या. आणि मग परत तेच चक्र रोज चालत राहायचं. मग त्यांनी सांगितलं मेलची डिस्कवरी, मेल या लेखिकांची डिस्कवरी ते सांगतात की 5 सेकंड एवढ्या कमी वेळात आपण स्वतःला थांबवतो आणि एवढ्याच वेळात आपण स्वतःला पुश करू शकतो. मग डिस्कवरी काय झाली की अरे मी अलार्म जेव्हा माझा वाजतो तर मी हार्डली 5 सेकंद स्वतःशी बोलतो की मला उठायचंय का नाही उठायचंय. म्हणजे 5 सेकंदामध्ये मी स्वतःला थांबू शकतो. तसं मी 5 सेकंद समजा चांगली विचार केला तर मी स्वतःला उठवू पण शकतो. असं तिला जाणवलं. ओके, आता हे फक्त जाणवलं. कधी कधी असं असतं की आधी बॅकग्राऊंड तयार होतं.
बरेच सायंटिस्ट बघतो आपण की जसं न्यूटन म्हणे की ऍपल खाली पडलं लगेच शोध लागला, तर तसं लगेच शोध नाही लागला, त्याचा ऑलरेडी वॉज थिंकिंग इन दॅट वे. त्या सगळ्या याच्यामध्ये ते विचार करत होते, अचानक ते पडल्यानंतर त्यांना कळलं हा हे का, याच्या मागे हे उत्तर असेल. पण ते त्या फेज मध्ये होते नाही तर आधी पण बरेच ऍपल पडलेले आहेत. तर तसं मेल रॉबिन्स ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत होता की मला हे कसं करायला पाहिजे. ओके, यासाठी त्यांचा आधीचा बॅकग्राऊंड अभ्यास होताच ना, की सबकॉन्शियस माइंड आहे, वी कॅन अट्रॅक्ट थिंग्स. पण ही प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागते. व्हिज्युअलायझेशन असेल, ॲटिट्यूड जनरल जनरल राईट असेल, हे प्रोसेस फॉलो करावं लागतं, लिहावं लागतं. फक्त मला समजलंय आणि चाललंय तर तसं नाही चालत ते. तर हे मेल रॉबिन्स यांना सगळ्यांना माहिती, त्यांना चांगलं माहिती होतं, पण मग सुरुवात कशी करायची, मी स्वतःला कसं टेम्प्ट करू शकतो किंवा शकते की तिथपर्यंत मी लगेच सुरुवात करेल. त्याच्यासाठी तो जादू क्षण त्यांच्याकडे आला. तिथे नेमका जादू क्षण असा आला की त्यांचा टीव्ही चालू होता आणि टीव्हीला नासा यांनी एक रॉकेट लॉन्च केलं होतं आणि रॉकेट लॉन्चच्या इथे त्यांचं एक काउंटडाऊन सुरू होतं. त्या काउंटडाऊन मध्ये ते म्हणत होते की 5, 4, 3, 2, 1. असं वन म्हटल्यावर तो रॉकेट एकदम वरती झेपावला किंवा रॉकेट एकदम वरती चालायला लागला. मग एक इन्स्टिंक्ट जागृत झाली, त्यांना असं कळलं की मेलच्या मनात एक विचार चमकला, दॅट्स इट, उद्या सुद्धा मी रॉकेट सारखं उठेल, विचार करायच्या आधीच लॉन्च. ही इन्स्टिंक्ट स्टुपिड वाटली, पण त्यांनी डिसमिस केले नाही, त्यांनी ऍक्ट केले. मग त्यांना असं वाटलं की अरे मी पण सकाळी ना माझा जो अलाराम वाजेल ना तेव्हा असं लगेच विचार करेल की 5, 4, 3, 2, 1 असं म्हटल्याबरोबर मी लगेच जागून उठेल. म्हणजे जसं रॉकेट लॉन्च होतं तसं मी लगेच लॉन्च होईल आणि मी लगेच उठेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं की 6 वाजता त्यांचा अलार्म वाजला. थंडी, अंधार, बोस्टनची कडाक्याची हिवाळी सकाळ. मेलला उठायचे नव्हते, त्यांना उठायचे नव्हते, पण त्यांनी विचार केला की उलटी गणती सुरू करू. मग 5, 4, 3, 2, 1 असं ते म्हणाल्या आणि उभ्या राहिल्या आणि एका क्षणात इतिहास घडला. इतिहास यासाठी घडला कारण ती जी टेक्निक त्यांनी आपल्याला सांगितली ते हजारो लोक ती फॉलो करत आहेत. मग हाच तो क्षण, 5 सेकंद नियमाचा जन्म, द बर्थ ऑफ 5 सेकंड रूल. ओके, मग त्या रॉकेटवरनं त्यांना सुचलं की आपण असं करूया. तुम्ही म्हणाल सर रॉकेटवरनं काय विशेष आहे, अरे विशेष आहे ना की मी 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणू शकतो, म्हणजे 1 to 5 म्हणू शकतो. बट आय नीड टू से 5 to 1. ओके, जेव्हा 5 to 1 म्हणायचं ही कल्पना त्यांनी उचलली की मला उलटी गिनती करायची, तसं एक कारण आता पुढे ते आपल्याला सांगणार आहेत. तर 5 सेकंद म्हणजे काय आणि रूल काय सांगतो हे आपल्याला आता ते सांगताय की जेव्हा एखाद्या ध्येयासाठी तुमची प्रेरणा जागृत होते त्या क्षणी लगेच 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि शरीररित्या हालचाली करा. नाहीतर तुमचा मेंदू तुम्हाला थांबवेल. म्हणजे एकदा की तुम्ही डिसाईड केलं असेल, बघा मी तुम्हाला असं म्हणत नाही 5 सेकंदात तुम्ही विचार करा आणि तुमचं ध्येय ठरवा आणि मग लगेच पटकन हालचाल करा, असं नाही. तुम्ही ऑलरेडी विचार केलेला असतो. तुम्हालाही तुमच्या करिअरमध्ये माहिती आहे की काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत, काय ऍक्शन घेतल्या पाहिजे. फक्त आपला कंटाळा असतो की त्या गोष्टी करायच्या, की फोन उचलून चला मित्राशी जरा फॉलोअप घेऊया, मित्राशी थोडं बोलूया, तो कंटाळा असतो, जाऊ द्या बघूया, असं आपण म्हणत असतो. तर ऑलरेडी यू सेट द पिच. ओके, आणि तुम्हाला ऍक्शन घ्यायची. तर बऱ्याच वेळेस काय होतं, ऍक्शन घ्यायला तुम्ही जातात ना तर तुमचं मन 5 सेकंदात तुम्हाला थांबवू शकतं. आता तुम्हाला त्याच 5 सेकंदाचा वापर असा करायचा की तुम्हाला लगेच ऍक्शन घ्यायची. ओके, मग त्यासाठी 5 सेकंदासाठी तुम्ही उलटी गिनती करणार आहात. त्याचं कारण सांगतायत ते. उलटी गिनती का? फॉरवर्ड काउंट करताना तुम्ही पुढे काउंट करत राहता. तसं बॅकग्राऊंड च्या मध्ये आपल्याला जागाच राहत नाही. म्हणजे कसं, की जसं मी म्हटलं की मी 5 सेकंदात काम करेल. 1, 2, 3, 4, 5. 5 नंतर आपली असं मन म्हणतं अरे अजून 6 आहे, 6 पण म्हण. ओके, 7 पण आपण वी विल एक्सटेंड इट टू द 10 सेकंड. ओके, पण वेन वी रिव्हर्स द काउंट लाईक 5, 4, 3, 2, 1. वन नंतर काही राहतच नाही. इट्स झिरो. ओके, मग आपल्याला ऑप्शनच राहत नाही, संपलेत काउंट, वी नीड टू वेकअप. ओके, ऑर वी नीड टू टेक ऍक्शन. मग तुम्ही लगेच ऍक्शन ती घ्यायला लागतात. तर याला मोटिवेशन लागते का? नाही. तर मेल स्पष्ट करतात की फॉरगेट मोटिवेशन, इट्स अ मिथ. जेव्हा ऍक्शन घ्यायची वेळ येते तुम्हाला मोटिवेटेड वाटणार नाही, कृतीच मोटिवेशन निर्माण करते. ओके. अजून थोडा सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेस काय होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं मन एका फ्रिक्वेन्सीने चाललेलं असतं. जसं मी रील्स पाहतोय तर मला माहिती थांबलं पाहिजे, पण मला फेज मधून कोण करणार ना, मी रीलच बघतोय. मला माहिती नाही बघायला पाहिजे, थांबलं पाहिजे. तेवढ्यात आई ओरडते किंवा मोबाईलचं बॅटरी बंद पडते आणि मग बंद म्हणजे बंद पडल्यानंतर ते एकदम बंद पडल्यानंतर आपण म्हणतो हा चला जरा बंद झालं, चला आता झोपतो. मग ती एनर्जी आपली असते, आपण ती घालवत असतो. ओके, आपल्याला थांबायलाच कोणी नसतं. पण
इथे जेव्हा तुम्ही रील्स पाहता पाहता म्हणता की नाही 5 3 2 1 ला मी माझा मोबाईल बंद करेल, तर इतकं ते स्ट्रॉंगली म्हणायचं की ते खरंच बंद करून बाजूला टाकून द्यायचं. ओके, ही ही ऍक्शन तुम्ही जेव्हा घेता, त्यानंतर तुम्हाला वाटतं अरे हा आय जस्ट एक रिवॉर्ड सिस्टीम पण आहे की अरे मी 5 4 3 2 1 ला मी बाजूला ठेवला, आय वॉन समथिंग. म्हणजे इथे पण तुमचं डोपामाइन होतं की अरे मी 5 सेकंदात ही कृती केली आणि मी जिंकलोय. ओके, त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा ही ऍक्शन घेता, तर ह्या ऍक्शन मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली बूस्ट मिळतो, ऑटोमॅटिकली तुमचं मोटिवेशन तुम्हाला मिळत असतं. जसं त्यांनी सांगितलं की नाईक जे शूज असतात ना, त्यांच्यावर लिहिलं असतं जस्ट डू इट. ही कन्सेप्ट आहे. काय करायचे ते सांगते. तसं 5 सेकंदाचा नियम हे टूल आहे. म्हणजे हाऊ वी कॅन डू थिंग्स हे आपल्याला सांगते. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे जस्ट डू इट, करून तर बघूया, चला करूया. तसं 5 सेकंड रूल आपल्याला सांगतं की नाही आपल्याला करायचंय, तू पटकन ऍक्शन घे. आय थिंक डेप्थ तुम्हाला कळतंय की हे तुम्हाला तुमच्या मनाला समजून सांगायचंय. त्यामुळे मी थोडं अधिकीचं बोलतोय. त्यांनी तर खूप भरवून भरून सांगितलंय. त्यांनी त्यांच्यातले काही ट्विट्स पण बुकमध्ये ऍड केले, त्यांचे फीडबॅक्स पण ऍड केलेले आहेत. त्याचा उपयोग तुम्हाला समजायला होईल. अजून 15 मिनिटं तरी आपण एक्सटेंड करतोय किंवा जास्तीत जास्त 10 मिनिट. तर याच्यातले काही उदाहरणं त्यांनी सांगितले. आणि हे ऍक्च्युली मी उदाहरणं वाचते आता तुमच्याशी तुम्हालाही सांगतोय. पण हे उदाहरणं वाचल्यानंतर मी अशा पद्धतीने परत सर्च केले की हे खरं उदाहरणं 5 सेकंदाला लागू होतात का. तर आता उदाहरणाच्या वेळेस तुम्हाला ते कळतील. तर ते कसे त्यांनी रिलेट केलेत तेही तुम्हाला कळेल. द इन्स्टिंक्ट जगाला बदलले, पुस्तकातील प्रत्यक्ष उदाहरणे मेल रॉबिन्स आपल्याला देतात. ते म्हणतात की हिस्ट्री प्रूव्ज, जेव्हा तुम्ही इन्स्टिंक्टवर विश्वास ठेवता आणि कृती करता तेव्हा जग बदलते. म्हणजे इन्स्टिंक्ट मला असं वाटलं, ओके, असं वाटतं की हा असं करायला पाहिजे. ओके, आणि याच्यावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तर जग बदलतं. पण विश्वास ठेवून उपयोग नाही, विश्वास ठेवून तुम्ही त्याच्यावर कृती पण करता, तेव्हा जग बदलू शकतं. म्हणजे कसं, आता त्यांनी एक सांगितलं की मॅच बॉक्सचा शोध म्हणजे आग काडीची शोध लावलाय. तो लागलाय 1826 साली. जॉन वॉकर यांनी तो शोध लावलाय. तर ते सांगतात की जॉन वॉकर रसायनांचा पॉट ढवळत होते आणि काडी बाहेर काढताना टोकाला रसायनाचा गठ्ठा होता. खरं होतं म्हणजे जस्ट ते असं थोडं फ्रिक्शन झालं आणि त्यातनं ती आग पेटली. त्यांचे जे काय रॉड त्यांच्या हातात होता त्याच्यामुळे एकदम फ्रिक्शन झालं. त्यांनी त्यांना इन्स्टिंक्ट डिसमिस केली नाही, पुन्हा रिक्रिएट केलं, मॅथचा शोध लागला. म्हणजे त्यांना ते दिसलं की आता काहीतरी स्पार्क होतोय. ओके, आपल्यासारखं म्हटलं अरे झालं असेल चुकून किंवा काहीतरी असेल किंवा मलाच दिसलं नसेल. पण नाही नाही, मला दिसलंय, आय वॉन्ट टू वर्क ऑन इट. मग ते 5 सेकंदामध्ये त्यांनी म्हटले आय वॉन्ट वर्क वर्क ऑन इट, आणि मग त्यांनी परत ते सगळं सावर केली, परत त्यांनी रॉड करून बघितलं, त्यांना कळलं अरे अजून स्पार्क येतोय. आणि त्यानंतर मग मॅच बॉक्सचा लागला. मग तिथे ट्रेड फॉस्फरस होतं. त्यानंतर कळलं की त्यांना हे जर फ्रिक्शन केलं आपण या पद्धतीने तर त्यातनं आपल्याला हे लागू शकतं, जे आग लागू शकते किंवा मॅच बॉक्स आपण तयार करू शकतो. मग त्यानुसार त्यांनी मग पुढचं सगळ्यात त्याच्यामध्ये मॅच बॉक्स सारखं ते तयार करून वापरण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने वेल्क्रो म्हणून आहे सायंटिस्ट किंवा वेल्क्रो म्हणजे तुम्हाला माहिती असेल. पहिले वेल्क्रो बद्दल सांगतो, त्यांना काय शोध लागला मग तुम्हाला सांगतो. जॉर्ज फिरायला गेला होता, म्हणजे जॉर्ज दी मेस्ट्रल नावाचे सायंटिस्ट आहे. ते फिरायला गेले होते आणि त्यांच्याबरोबर कुत्रा होता. तर कुत्र्याच्या अंगाला एक क्लॉथ बग्स म्हणजे काटेरी बिया चिटकल्या. आता नुसत्या काटेरी बिया चिटकल्यानंतर आपणही बघतो, आपण शेतामध्ये वगैरे जाताना फिरताना आपल्याला दिसतं काटेरी बिया लागतात त्या. ओके, आणि मग आपण त्या काढतो. ओके, आपल्यालाही लागतात की आपल्या शर्ट पॅन्टला पण लागतात, आपण ते काढतो. तर त्याने ते पाहिलं आणि त्याला विचार केला अरे हे चिटकतं म्हणजे कसं चिटकतंय. ओके, मग तो चिडला नाही, ते चिटकते कसं हा विचार त्याच्या मनात आला आणि व्हेल्क्रोचा जन्म झाला. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे आपण पडदे वगैरे लावतो ना घरी, तर पडद्याच्या पुढे ना ते चिटकवण्यासाठी, पडदे चिटकवण्यासाठी ना, म्हणजे 2 पडदे चिटकवण्यासाठी बघा ते हे येतं, जाळी जाळीचे 2 स्टिक्स येतात. ते स्टिक एकमेकांमध्ये गुरफटतात आणि ती जाळी चिटकत जाते आणि आपल्याला वाटलं तर आपण पटकन काढू शकतो. ते मागच्या बाजूने मऊ असतं. ओके, आणि पुढच्या बाजूने एकदम सॉफ्ट, एकदम ते एकमेकांमध्ये चिटकून ते पडदे तिथे अटॅच होतात. ओके, तर मग हा जो शोध लावलाय तो वेल्क्रो यांनी लावलेला आहे. किंवा सॉरी, जॉर्ज मेस्ट्रल यांनी लावलाय. याला वेल्क्रो आपण असं म्हणतो. पण हा जेव्हा लागला तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी तो विचार केला. तो जाऊ नाही दिला की अरे जाऊ दे मी बघेल किंवा करेल. पण नाही म्हटलं चल दाखव मला काय आहे, मला बघू द्या. मग त्यांनी तो मायक्रोस्कोप खाली पण बघितला. त्याच्यात मग त्यांना कळलं मॅक्रोब्स आहेत. असं सगळं पूर्ण डिटेल स्टडी केला आणि ते म्हटले की अरे आपण असं बनवू शकतो का. आणि मग त्याच्यावर ते वर्कआउट ते केलं.
बट द थिंग इज दॅट की ते 5 सेकंद जेव्हा त्यांना एक ऑब्झर्वेशन झालं, त्यानंतर ती इन्स्टिंक्ट त्यांनी जाऊ नाही दिली. त्यांनी त्याच्यावर विचार केला की अरे ही काय आहे? हे मला बघायचंय. तर थोडासा अधिक विचार केला. 5 सेकंदावर पेक्षा जास्त त्यांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि मग रेस्ट इज अ हिस्ट्री. नाही तर बऱ्याच वेळेस आपण ते 5 सेकंदच असतात की एखादा विचार येतोय आपल्याला, पण नाही नाही, जाऊ दे, असं आपण करतो. मग त्या डायरेक्शनलाच आपण जात नाही. तसं पोस्ट इट नोट म्हणून म्हटलंय की आर्टच्या छोटी वाटण्या म्हणजे पुस्तकांचं हे माहिती ना, पुस्तकांना आधी ना म्हणजे आपण बुक नोट ठेवतो ना, तर ते ही पेस्ट बुक नोट असते. तर ती पेस्ट अशी ठेवलेली की मला वाटतं तोपर्यंत मी तिथे स्टिक करू शकतो, म्हटलं तर मी काढू शकतो. तुमच्यापैकी सगळ्यांनी मी सुद्धा पेस्ट नोट वापरली की काही सारांश लिहायचा असेल तो पण आपण लिहू शकतो त्याच्यावर, किंवा एक पेज मार्क म्हणून पण आपण ते वापरू शकतो. त्याच पद्धतीने फ्रुपीसिनो असा स्टारबकने एक ब्रँड काढलाय. त्यापैकी काहींनी घेतली असेल टेस्ट, मी तरी अजून नाही घेतली. पण स्टारबक मध्ये हॉट कॉपीची टेस्ट साधारण घेतली. तर तिथे असं झालं की उष्ण दिवशी सेल घटली, म्हणजे उन्हाळ्या वगैरे मग सगळेजण हॉट कॉपीज प्रेफर करतील असं नाही. मग तिथल्या जो मॅनेजर होता त्याला असं म्हटलं, "अरे आपण वाय वी आर मेकिंग हॉट कॉपी ऑलवेज, आपण काही सॉफ्ट ड्रिंक बनवू शकतो का, किंवा एखादं फ्रोझन ड्रिंक बनवू शकतो का?" असं त्याचा मनात विचार आला. आणि विचार आल्यानंतर त्यांनी लगेच तो मॅनेजरला सांगितलं, अरे आपण असं काही करू शकतो का, विदिन 5 सेकंड. की त्याने असं नाही केलं की अरे हा आहे मग आपल्याला माती पडेल, असं तसं तो काही नाही म्हटलं. त्याने पटकन निर्णय घेतला आणि 1 वर्ष त्यांनी ट्रायल अँड एरर केला आणि त्यांनी नवीन ब्रँड तयार केला आणि त्याचं नाव आज जे जगभरात प्रसिद्ध आहे, त्याचं नाव आहे फ्रॅब्रुसिनो. ओके, जे कोल्ड ड्रिंक आहे. ओके, म्हणजे कोल्ड कॉफी टाईप आहे. तर ते सुद्धा आज आपल्या याच्यामध्ये फेमस आहे. तर हे जे सगळे जे उदाहरणं सांगितलेत ना, तर हे मनामध्ये इन्स्टिंक्ट आल्या आणि त्यांनी त्याच्यावर 5 सेकंदामध्ये वर्कआउट केले की नाही मला याच्यावर विचार करायचा आहे. आणि लगेच त्यांनी त्या ऍक्शन्स घेतल्या. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, तुमच्या डोक्यात काहीतरी विचार आला, तुम्ही रील्स पाहताय, तर रील्स थांबून मला दुसऱ्या विंडोवर जाऊन त्या थॉट विषयी बघायचंय. ओके, याला आपण ऍक्शन म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल मी माझा पर्सनल अनुभव सांगतो, की बऱ्याच अशा रील्स मी बघतो ना, त्याच्यामध्ये ना त्यांनी जसं फॉर एक्झाम्पल AI वापरताना पण आहे ना, जसं क्लाउड सुद्धा आहे. तर क्लाउड वापरताना पण त्यांनी असे काही शॉर्टकट सांगितलेले असतात, की तुम्ही स्लॅश ओडा वापरा, किंवा फाईन आर्ट्स समथिंग स्लॅश वापरा. तर असं मी रोज बघायचो बरं का, आणि ते काय करायचं, ते सेंड करून ठेवायचं माझ्या मित्रांना किंवा यांना. आणि मला माहिती होतं ज्याला म्हणजे माझे पर्टिक्युलर सगळे म्हणजे कुठला कॉन्टेंट आहे त्यानुसार मित्र ठरलेत. मग त्यानुसार मी पर्टिक्युलर त्या मित्राला ते पाठवून ठेवायचो आणि मी असा विचार करायचो की आता हा कॉन्टेंट मी ना जेव्हा रात्री रिलॅक्स होईल ना, तर त्या रात्री रिलॅक्स झाल्यानंतर मग हा कॉन्टेंट मी थोडा ऍब्झॉर्ब करेल, की मी सकाळी लवकर उठतो. सकाळी उठल्यानंतर मग मी तो लिहील. पण आज तागायत मला ते कधी शक्य नाही झालं की मी ते परत त्या रील्स पाठवलेल्या कधी पाहिलेल्या. मग द 5 सेकंड रूलमध्ये मला हे कळलं की मला जर वाटतं हा कॉन्टेंट चांगला आहे ना, तर मी लगेच तिथे थांबून लगेच पेन पेपर घेऊन यात मला महत्वाचं काय वाटतं ते मी लगेच लिहिणं आवश्यक आहे. आणि तसं मी केलं. बऱ्यापैकी मी ते करतो की 5 सेकंदामध्ये नको ते रील लगेच फॉरवर्ड करत बसायचं, मग मी बघेल. आय नीड टू स्टॉप ॲट दॅट मोमेंट अँड आय शुड से 5 4 3 2 1, आय पिक अप द पेन, आय रीड वॉट द न्यू थिंग्स आय एम गेटिंग फ्रॉम दॅट रील्स, आय रिटर्न इट डाऊन and I use it while researching or making some things new in my project. ओके, तर हे पटकन झालं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेस प्रोक्रॅस्टिनेट होतं. इव्हन लोक काय करतात की म्हणजे सगळेजण काय करतात, बराच कॉन्टेंट ऑनलाईन मिळतो, तो सेव्ह करून ठेवतात. इव्हन माझी लिस्ट भरलेली की सेव्ह लेटर, वॉच लेटर, सेव्ह, अशा बऱ्याच लिस्ट आहेत त्या आपण कधीच बघत नाही. ओके, का नाही बघत? कारण त्या प्रोक्रॅस्टिनेट झालं की मी बघेल असं होतं. त्यावेळेला व्हॉट एव्हर द थिंग्स यू वॉन्ट, ओके, फाइंड द टाइम फॉर दॅट. कारण तुमच्याकडे वेळ असतो, खूप वेळ असतो. आणि जेम्स क्लिअर यांना फॉलो करतो तेव्हापासून तर मला कळलं की सगळ्यांना खूपच वेळ असतो. जेम्स क्लिअर आजही, म्हणजे आताच मी मेल वाचली काल गुरुवार, हा मागचा म्हणजे गुरुवारचा ईमेल मी काल वाचला त्यांचा. त्या ईमेलमध्ये त्यांनी सगळ्या डिटेल्स, ते दर गुरुवारी ईमेल पाठवतात. तर त्या ईमेलमध्ये त्यांनी 3 पुस्तकं सांगितलेली कोणती वाचावी. पण मला हे नाही सांगायचं, मला हे सांगायचं की ते म्हटलं की एवढा वेळ असतो की मी ठरवलंय ना दर गुरुवारी मला ईमेल करायची तर मी करतोच. बरोबर, मला वेळ मिळतो आणि आय आय गॉट द टाइम फॉर फॅमिली ऑल्सो. तर सिमिलरली आपण ज्या रील्स वगैरे बघतो सगळ्या, तो भरपूर वेळ आहे, आपण त्याला फक्त थांबून काय आपल्याला करायचं त्यासाठी तो वेळ दिला पाहिजे. मेलने नियम वापरला, आयुष्य पूर्णपणे तिचं बदललं.
मेलच्या पुस्तकात 5 4 3 2 1 वापरून त्यांनी प्रत्येक गोष्टी कशी केली हे ते थोडक्यात सांगतायत. त्याच्यामध्ये पहिले सांगतायत की रोज ते बटन पॉज करायचे किंवा स्नूज करायचे. त्याच्या विरुद्ध त्यांनी काय केलं, 5 4 3 2 म्हणायला लागले, वेळेवर उठायला लागले, मुले बसमध्ये जाऊ लागली. त्यांना दारू प्यायचा मोह व्हायचा. ते म्हणायचे 5 4 3 2 1, बोरबॅन बॉटल खाली ठेवणे व्यसन सुटले. म्हणजे दारू पितानाच ते म्हणायचे की नाही आता बस, 5 4 3 2 1 आणि बॉटल बाजूला ठेवून दिली. तसं आपण आपला मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा की आता हा बस. ओके. क्रिशशी तिच्या नवऱ्याचं नाव क्रिस होतं. तिच्याशी भांडायचं, पण भांडता भांडता तिला असं वाटायचं अरे 5 सेकंड रूल, मला भांडण थांबवायचंय. लगेच ते म्हणायचे 5 3 2 1 बस. मग ते तोंडातून शब्दही काढायचे नाही, एकदम शांत होऊन जायचे. तर त्यांचं नातं हळूहळू सुधारायला लागलं. त्याचबरोबर प्रोक्रॅस्टिनेशन करायचे. मग प्रोक्रॅस्टिनेशन थांबून ते 5 4 3 2 म्हणायला लागले, बसायला लागले, लिहायला लागले, आणि त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळाली. त्याचबरोबर जे क्रेडिटर्स होते, म्हणजे त्यांना पैसे वगैरे दिले होते, त्यांचा कॉल ते रिसिव्ह करत नव्हते, अवॉइड करायचे. मग त्यांनी काउंटडाऊन सुरू करायला लागले की कोणाचा अकाउंट डाऊन आला की लगेच ते फोन उचलणार, त्यांना व्यवस्थित सांगणार, समजून सांगणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी ते टायमावर करायला लागले, आणि त्यामुळे त्यांचं जे कर्ज होतं ते पण ते हळूहळू फेडायला सुरुवात केली. आणि सगळं निघून आज ते फायनान्शियल त्यांना स्टॅबिलिटी मिळालेली आहे. तर मग या सगळ्या ज्या गोष्टी होत्या तर त्यांनी फक्त 5 सेकंदाने बदललेल्या आहेत, असं ते सांगतायत. 5 सेकंद म्हणजे द ऍक्शन मोड आहे, तिथून तुम्ही ऍक्शन सुरू करतात. ओके. त्याचं श्रेय पूर्ण 5 सेकंदाचं ते त्या गोष्टीला देतात. एक छोटी कृती चेन रिॲक्शन सुरू करते. जसं मी परत वारंवार तेच सांगतोय की मन एका गतीत चाललेलं असतं, तुम्हाला ती गती चेंज करावी लागते. ओके. तुम्हाला कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये न्यायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 5 4 3 2 1 असं जेव्हा म्हणता, तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज करू शकता आणि मग परत दुसऱ्या गाडीत बसून पुढे प्रवास करू शकता. मग ती एक चेन रिॲक्शन आहे. ओके. तर त्यांनी बऱ्याच कहाण्या सांगितल्या, जसं एकाने जर 30 किलो वजन कमी केलं, की 30 किलो वजन कसं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की मी रात्री झोपतानाच, आता हे सगळे 5ही पुस्तकांचं सार तुम्ही वापरणार आहात, की रात्री झोपतानाच मला उद्या सकाळी पळायला जायचंय सकाळी 6 वाजता, किंवा मी असं धरूया सकाळी 5 वाजता मला पळायला जायचं. तर मी रात्री झोपतानाच माझ्या सबकॉन्शियस माइंडलाही सांगून ठेवेल आणि सगळी तयारी पण करून ठेवेल की माझे शूज जवळ असतील. ओके. त्याच्यानंतर हँकरशिप असेल, जसं मी पळण्यासाठी जे कॉस्ट्युम्स असतील ते जवळ असतील, पाण्याची बॉटल जवळ असेल. आणि जसा माझा अलार्म वाजेल तर मी पटकन 5 4 3 2 1 म्हणून लगेच चप्पल घालेल. ओके. कॉस्ट्युम वर टाकेल, पाणी असेल लगेच पाणी पिल. 5 सेकंद, 6 सेकंद, 10 सेकंद, म्हणजे 5 सेकंदात मला उठायचंच आहे तिथे. ओके. तिथे उठल्यानंतर एकदम सोयीस्कर होऊन जातं. ओके. मग अशा रीतीने तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता, तुमचा वक्तशीरपणाही आणू शकता. बऱ्याच वेळेस आता मी स्विमिंगला जातो ना, तर मुलांच्या चर्चा जसं चाललं असतं गमती जमती, ते म्हणतात अरे मला सगळं यायचं होतं म्हणे, पण मला कपडे सापडत नव्हते, मला गॉगलच सापडत नव्हता, मला ह्याच गोष्टी सापडत नव्हत्या, तर मग मी काय आलोच नाही म्हणे, काल आज आलो म्हणे सगळ्या गोष्टी घेऊन. द थिंग इज दॅट की याला जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल टर्न आउटला, तर तुम्हाला मन मन हे खूप आधीच sluggish असतं किंवा चंचल असतं. वी हॅव ऑसिलेटिंग माइंड. त्यामुळे आपण त्या गोष्टींवर ऍक्शन नाही घेत. तर ह्या गोष्टी तुम्ही आधीच तयार करून ठेवायला पाहिजे, आणि 5 सेकंदामध्ये पटकन उठून तुम्ही बाहेरच चाललायत बुवा अशा पद्धतीने तुम्ही आवरायला पाहिजे. तर असे बरेच उदाहरणं त्यांनी इथे दिलेली आहेत. मी आता सगळे नाही वाचत आहे किंवा सांगत आहे. तर इथे असं छानसं गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. त्याच्यामध्ये आता 4थ्या चॅप्टरमध्ये ते आपल्याला सांगतात की आपल्याला वाटते आधी मोटिवेशन येईल मग काम करू, पण सत्य असं आहे की आधी काम करा मग मोटिवेशन येतं. म्हणजे एकदा तुम्ही उठलात ना जागेवरून की 5 सेकंदामध्ये, की तुम्हाला मोटिवेशन, अरे मी 5 सेकंद जिंकलेत, 5 सेकंदामध्ये मी आज मोबाईल बाजूला ठेवलाय, चला मी जिंकलोय, आता मी पुढचं काम करेल, मग तुम्हाला मोटिवेशन मिळत जातं. जे लोक मनात म्हणतात की माझे आयुष्य माझ्या हातात आहे, ते जास्त आनंदी, जास्त यशस्वी असतात. हा विश्वास कसा वाढतो? तर एकच मार्ग आहे, बायस टुवर्ड्स ऍक्शन. प्रत्येक वेळी तुम्ही 5 4 3 2 1 वापरता, तुम्ही स्वतःला सिद्ध करता की मी हे करू शकतो. एक पुश, आत्मविश्वास वाढतो, आत्मविश्वास पुढचा पुश सोपी होते, आणि हीच खरी रिअल कॉन्फिडन्स आहे. तेच आहे की मी तुम्हाला सांगतो की 5 सेकंद जिंकतायत ना, म्हणजे जिंकल्यानंतर डोपामाइन सिक्रेट होतं, एक रिवॉर्ड सिस्टम आहे आपल्या याच्यामध्ये. तुम्ही समजा एक पेज जर वाचलं रोज पुस्तकाचं, ओके, तर तुम्हाला असा कॉन्फिडन्स येतो की अरे मी रोज एक पुस्तक वाचतोय, रोज एक पेज वाचतोय. तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. ओके. त्याच्यापेक्षा तुम्ही रोज एक चुकी करताय, ती वाढते वाढते, तुमचा कॉन्फिडन्स लूज होत जातो. तसंच आहे की मी 5 सेकंद जिंकले आणि मी पटकन मोबाईल ठेवून आज मी आता अर्धे पेज वाचलं, तरी तुमचा कॉन्फिडन्स वाढतो.
कारण तुम्हाला माहिती आहे, मी पुढचे 10 मिनिटं वायाच घालणार होतो, अर्धा तास, एक तास वाया घालणार होतो, पण मी आज अर्धा तरी पेज वाचलंय, एक तरी पेज वाचलंय. मी माझ्याकडे आलेले एवढे पुस्तकं पडलेले आहेत, मी त्याच्यापैकी एक पुस्तक घेऊन त्यातलं पहिले एक एक पेज वाचलं, तरी पण तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. मग ह्या फेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 5 सेकंड रूलचा खूप छान पद्धतीने उपयोग होऊ शकतो. नंतर अध्याय 4मध्ये ते म्हणतात की हा नियम का काम करतो, याच्या मागे मेंदूचं काही विज्ञान आहे का. तर त्याच्यामध्ये ते असं सांगतायत की दोन तरुण मासोळे पोहत होते. एक म्हातारा त्याला भेटला आणि तो म्हणाला की मॉर्निंग बॉयज हाऊस द वॉटर. म्हणजे दोन मासे होते आणि एक ओल्ड मासा, नाही, एक नवा मासा होता आणि नवा मासा जुन्या मासाला म्हणाला की की पाणी कसं आहे. ओके, आता मी भावार्थ फक्त सांगतोय, बाकी तुम्ही नंतर वाचू शकता. तर तो जो ओल्ड मासा होता तो म्हटला, अरे पाणी कुठे आहे. ओके, म्हणजे तो पाण्यामध्ये पोहत होता, पण तो इतका त्याच्यामध्ये रममान झाला की त्याला कळलंच नाही की तो पाण्यामध्ये पोहतोय. ओके, असा त्याचा मतित अर्थ आहे, नंतर तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. मग त्यांनी सांगितलं की आपल्या आयुष्यात सुद्धा की द मोस्ट ऑब्विस रियालिटीज आर हार्डेस्ट टू सी. म्हणजे जे खूप खूप आपल्या आयुष्यामध्ये आपण सोख झालोय ना, तर आपल्याला कळतच नाही आपण त्या गोष्टीमध्ये एडिक्ट झालोय. आपण मोबाईल खूप जास्त वापरतोय, पण आपल्याला कळतच नाही आपण मोबाईल जास्त वापरतोय. जसं वेलबिंग नावाचं ऍप आहे, त्यात तुम्हाला कळतं तुमचा स्क्रीन टाइम किती आहे. द थिंक इज दॅट की आपण इतकं त्याच्यामध्ये फॅमिलियर होऊन जातो की आपल्याला कळतच नाही की आपल्याला ब्रेकची आवश्यकता आहे, आपल्याला आपण थोडंसं थांबायला पाहिजे या बाबतीमध्ये. तर पाणी सुद्धा, माशाला पाण्याचंच अस्तित्व माहित नाही की हे पाणी आहे म्हणून. त्याच पद्धतीने आपल्याला पण कळत नाही की आपण कुठल्या गोष्टीला एडिक्टेड आहोत आणि आपल्याला तिथं ब्रेक दाबायची गरज आहे. तर हा जो ब्रेक आहे तुम्हाला 5 सेकंड रूल मधून मिळतो आणि त्यामधनं तुम्ही बाहेर पडू शकता. त्यांनी म्हटलंय प्री फ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे 5 4 3 2 1 हे काउंटडाऊन तुम्ही म्हटलेत तर स्टार्टिंग रिच्युअल हे आहे. आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होतो. हाच बदल निर्णय आणि कृतीसाठी जबाबदार आहे. प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे तुम्हाला निर्णय क्षमता वाढीसाठी किंवा निर्णय जो घेतो त्यासाठी तो कारणीभूत असतो. त्याचबरोबर हेजिटेशन्स, मेंदूचा अलाराम. थांबवल्यावर मेंदूला वाटते धोका आहे, प्रोटेक्शन मोड. कॉफी ओतताना हेजिटेट नाही, जिम जाताना का. कारण हेजिटेशन ही सवय झाली आहे. ओके, म्हणजे आपण जे सुख उपभोगतो त्याच्यामध्ये आपण कधी स्वतःला थांबवत नाही. ओके, पण मग त्याच्यात जर आपल्याला कुठे ब्रेक मिळाला, ओके, तर मग आपण घाबरतो, अरे हा ब्रेक आलाय म्हणजे काहीतरी चुकतंय का माझं. मग आपण थोडं आत्मचिंतन करतो आणि मग आपण ऍक्शन मोडवर थोडं जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या फेजमधनं बाहेर होण्यासाठी थोडा प्रयत्न करत असतो. तर हॅबिट लूप तोडतो. जसं हेजिटेट, ओव्हर थिंक, स्टॉप ही वाईट सवय, 5 4 3 2 1 हे नवे पॅटर्न बनते. गोल्डन रूल रूल ऑफ हॅबिट असं त्यांनी सांगितलं की बॅड हॅबिट रिप्लेस करण्यासाठी नवे पॅटर्न द्यावे लागते. म्हणजे हे मी थोडक्यात वाचलं, पण तुम्हाला अर्थ नसेल कळला तर थोडक्यात, की आपण ज्या फेजमधून आहे त्या फेजमधून बाहेर जाण्यासाठी आपल्याला ह्या 5 सेकंड रूलचा उपयोग होणार आहे. त्यानंतर हे एक महत्वाचं वाक्य, लास्टिंग चेंज घडतो. म्हणजे काय, वारंवार वापरल्याने वरिंग, सेल्फ डाऊट, फिअर या हॅबिट स्वतः मोडतात, नव्या डिफॉल्ट तयार होतो आणि हेजिटेशन नाही तर ऑटोमॅटिक ऍक्शन आपल्या याच्यामध्ये तयार होतं. म्हणजे असं म्हटलंय, बऱ्याच वेळेस काय होतं की एखादी ऍक्शन घेण्यासाठी ना तुम्ही स्वतः खूप जास्त विचार करत असतात, स्वतःवर जास्त सेल्फ डाऊट घेत असतात. जसं आता मला एखाद्या बॉसशी बोलायचं आहे सपोज. ओके, तर मला माहिती मी ही गोष्ट त्यांना सांगायला पाहिजे, आता सांगायला पाहिजे. पण मी पुढचा विचार करतो की अरे असं होईल का, मग माझ्याकडनं चुकेल का. किंवा मग आपण सेल्फ डाऊट घेतो, अरे मी का सांगू, एवढे सगळे दिग्गज बसले मी का बोलू. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग आपली प्रगती कुठेतरी राहून जाते की आपल्याला माहिती की आपण बोललं तरी काही हे होणार नाहीये, पण आपण ते बोलतच नाही, आपण हिंमतच करत नाही. ओके, मग जर 5 सेकंड रूल वापरला तर मेंदूने तुम्हाला निगेटिव्ह थॉट सांगण्यापूर्वीच तुम्ही ऍक्शन घेता. ओके, मी परत सांगतोय की तुम्ही आधी बॅकग्राऊंड आहे तुम्हाला असं धरूनच तुम्ही 5 सेकंड रूलचा वापर करणार आहात. ओके, समजा मला बॉसला बोलायचंय. ओके, पण तुम्हाला माहिती की ते योग्यच आहे, तुमचा पर्पज चांगला आहे, तुम्ही लगेच 5 सेकंदात तो न घाबरता बोललं पाहिजे. ओके, पण त्याच्या ऐवजी तुमचा अभ्यासच काही नाहीये आणि फक्त म्हणतात की मी 5 सेकंदात मी काही बोलेल, तर उलट ते निगेटिव्ह होऊ शकतं. तुमचा अभ्यास आहे, तुम्ही फक्त जास्त ओव्हर थिंक करताय, त्यावेळेस तुम्ही 5 सेकंड रूल वापरू शकता. मग त्या 5 सेकंड रूलमध्ये नेमकं काय होतं की तुमचं वरिंग, सेल्फ डाऊट, फिअर ह्या गोष्टी बाजूला पडतात आणि पटकन तुम्ही ऍक्शन घेतात. जसं मी आता केरळाला गेलो होतो ना, तर केरळाला तिथे डायव्हिंग होतं, म्हणजे खूप वरून खाली उडी मारायची होती. ओके, तर मी बरेच कपल्स बघितले, बरेच हे जण बघितले, तर ते वर जायचे. वर गेल्यानंतर
त्यांना सगळं लावलेलं असायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही उडी मारा. तर उडी मारल्यानंतर ते काउंटडाऊन सुरू करायचे की अरे आत्ता मारा तेव्हा मारा, ते मारायचेच नाही. शेवटपर्यंत ते खाली अ, उडी मारत नव्हते. पण आमच्या वेळेस असं झालं की ठरवलेलंच होतं की जास्त विचार करायचाच नाही. जास्तीत जास्त 1 to 10 काउंट करायचं आणि उडी मारायची. त्यामुळे जसं त्यांनी ते लावलं, ओके, तर डायरेक्ट आम्ही तिथून जाऊन लगेच उडी मारली. ॲक्चुअली माझ्या आधी उडी माझ्या मिसेसने मारली आणि तिने मारल्यानंतर ते बाउंड टू होतं मला, की मला आता मारायचीच आहे. त्यामुळे मी जास्त काही विचार नाही केला आणि त्यानंतर मी लगेच ती जंप घेतली. द थिंग इज दॅट की त्याच्यामध्ये समजा मी तिथे उभं राहून जे त्यांनी जे ढकलणारे होतं की सांगणार होते खाली, ते पण सांगायचे जर तुम्ही इथे एक 20 सेकंद जरी थांबलात, तर 20 सेकंदानंतर तुम्ही किती जरी आलात तर तुम्ही उडी मारू शकत नाही. कारण इतक्या हाईटवर तुम्हाला मारायचे असते आणि तुम्ही 20 सेकंदाच्या वरती जर विचार केला, ते 20 सेकंद म्हणत होते. पण 5 सेकंड इज अ वेल गुड टाईम की टू जम्प इट. ओके. तर ह्या गोष्टी आहेत. तर बहुतेक तुम्हाला मतितार्थ कळला असेल मला काय म्हणायचंय, की मला गोष्ट करायचीच आहे ना, तर मी उगाच सेल्फ डाऊट घेण्यामध्ये काही त्याची आवश्यकता नाही. तर बाकी बरेच भारतीय उदाहरणं त्यांनी सांगितलेत, पण त्याची आवश्यकता नाही. बहुतेक तुम्हाला डीपमध्ये कळलंय. काही लागलं तर मी परत सांगेल. आता द क्वेश्चन आर्स म्हणजे काही गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही ऍड करू शकता. तुम्ही कधी स्वतःला उद्यापासून असे सांगितले आहे का आणि ते उद्या कधीच आले नाही? असा एखादा प्रसंग आहे का? तो तुम्ही याच्यामध्ये शेअर करू शकता. तसं मेल यांच्या आयुष्यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वाधिक कनेक्ट झाली आणि का? त्याच्याबरोबर पुढचा एक आहे की मॅच असेल, वेल्क्रो असेल, फॅब्रिसिनो असेल की पोस्ट-इट असेल, सगळ्या गोष्टी इन्स्टिंक्टमुळे जन्माला आल्या. तुमची कोणती इन्स्टिंक्ट अजून फॉलो होण्याची वाट पाहत आहात? किंवा असं काही इन्स्टिंक्ट आहे का? तुम्हाला असं वाटतं की ती मी करायला पाहिजे? आता या क्षणी तुमच्या जीवनात कोणती एक गोष्ट आहे जी तुम्ही अव्हॉइड करत आहात आणि उद्या 5, 4, 3, 2, 1 म्हणून करणार आहात? ओके. जसं मी जे माझं आहे उद्याचं, ते मी उद्या उठल्यानंतर पहिले माझा जो टेबल आहे, तो टेबल क्लॉक मला चेंज करायचा आहे. पण मी नेहमी असा प्रयत्न करतो, "अरे आज करू, उद्या करू." पण मी उद्या असं ठरवलं, की 5-3 जसं उठेल, तसं 5, 4, 3, 2, 1 म्हटल्याबरोबर मी पहिले आय विल चेंज माय टेबल क्लॉक. तसं तुम्ही एखादं काही ठरवता आहात का? तर हे इथे तुम्ही आता तुमच्या याच्यामध्ये शेअर करू शकता. अ, बाकी बस हेच होतं. बाकी हे मी परत त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, क्लब केलं की काय-काय टेक अवे घ्यायचा आहे. बट द बॉल इज इन युअर कोर्ट राइट नाऊ. माझं इथे बोलून संपलेलं आहे. येस. आता तुम्हाला कसा वाटला चॅप्टर ते तुम्ही आता इथे शेअर करू शकता. किंवा तुम्हाला याच्यात काय ॲड ऑन करायचं आहे तर ते करू शकता. एनीवन? बरं सर समजलंय का? येस. हां, बोला, बोला. हां. सर इथे म्हणजे ज्या गोष्टी करायच्या योजलेल्या आहेत पण केल्या नाहीत, तिथे हा नियम तर अ, वापरला तर कदाचित रिझल्ट्स लवकर मिळतील. अ, उदाहरणार्थ मी ठरवलंय, की आपण महिन्यातनं एकदा तरी एक चित्र काढायचं. पण वाह! आजपर्यंत ते झालेलं नाहीये. तर आता मला येस. उद्या वही घेऊन 5, 4, 3, 2, 1 म्हणत एक आधी हात चालवायलाच घ्यायला लागेल. अशा पद्धतीने हे काम करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहुतेकदा असं म्हणजे गृहिणींच्या बाबतीत कदाचित असेल. मी सगळ्यांनाच हा ॲप्लिकेबल होता असं मी दावा नाही करत. पण हं, हं. बहुतेक वेळा होतं, की एक 15-20 दिवस झाले, की आपल्याला रोज-रोज स्वयंपाकघरात जाऊन आधी हातात पोळपाट लाटणं घ्यायचा कंटाळा येतो. पण त्यावेळेला आम्ही हा नियम आपोआपच लागू करून घेतो स्वतःला, की नाही आता पुढच्या क्षणाला आपली पोळी लाटून झाली पाहिजे. आम्ही लगेच ती सुरू करतो आणि कितीही कंटाळा बरोबर. आला असला किंवा काही झालेलं असलं तरी ती प्रोसेस एकदा सुरू झाली, की अ, पोळ्या, भाकरी काय असतील ते करूनच थांबतो. म्हणजे बरोबर. हे आमचं घडतही असतं आणि काही-काही गोष्टीत घडवावं पण लागतं, असा माझा अनुभव आहे. ग्रेट, ग्रेट. खरंच आहे. मग एकदा हातात काम घेतलं, मग ते करावंच लागणार, की ते फक्त सुरू करण्याची देर. असं. हां, हां. खरंच छान, छान उदाहरण आहे तुम्ही पण दिलं. अजून कोणाला काही ॲड करायचं आहे? ओके, ठीक आहे. हरकत नाही. वेळ पण बराच झालाय. तर एकंदरीत आय होप की तुम्हाला अपील झालाय चॅप्टर, आवडलाय आणि तुम्ही अवेअर झाला आहात. उद्या परत त्याचे पुढचे व्हर्जन्स आहेत, ते म्हणजे पुढचे काही अजून ॲड ऑन आहेत, ते बघतो मी. त्यामध्ये काय-काय ॲड करायचं ते आणि त्यानुसार उद्या नक्की आपण पुढचाही चॅप्टर घेऊया.
तर आता इथे थांबतोय, सगळ्यांची रजा घेतो. सगळे जॉईन झाले, ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. अजून काही ऍड ऑन करायचं असेल नक्की पर्सनली सांगा. इथे वेदांतचा मेसेज आहे की कालचा कळाला चॅप्टर अतिशय छान चॅप्टर होता. ग्रेट, थँक्यू. तर इथे आपण थांबतो आहोत. परत एकदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सर. येस.